देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि भेट घेऊन ते निघालेले। दोघांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा देखील झाली। बंद दाराआड ही चर्चा झालेली आहे। आपल्यासोबत भरत शेठ गोगावले पण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। भरत शेठ, तुम्ही देखील वर्षा निवासस्थानीच होता ज्यावेळी देवेंद्र फडणवीस पोहोचले, काय वाटतं नेमकं चर्चा काय झाली? देवेंद्रजी पोहोचले त्यावेळेला आम्ही वरच्या ऑफिसमध्ये बसलेलो होतो आणि त्याच्यामुळे आम्हालाही ते कळलं, नंतर कळलं मला की देवेंद्रजी आले, साहेबांची चर्चा होते, पण ती दोघांमध्ये वन टू वन चर्चा होती। त्यामुळे आम्ही पण काय कोणाला काय ते विचारलं नाही किंवा काय नाही, परंतु जे देवेंद्रजी साहेबांकडे आले होते तर याच्या एकतर दोन गोष्टी आहेत की आता परवा होणाऱ्या शपथविधीच्या संदर्भात काही चर्चा करण्यात असावी, त्यानंतर साहेब पण हॉस्पिटलमधनं जाऊन आले होते त्यासाठी काय विचारपूस करायला आले असावेत, अशा 2-3 गोष्टीसाठी कदाचित ते आले असतील आणि पुढची रणनीती कशी काय ठरवायची त्यावरती कदाचित चर्चा झाली असेल, पण त्या आम्हाला काय त्याचं कळलेलं नाही, त्यामुळे आम्ही त्याच्यावरती वेगळं काय बोलू शकत नाही। नक्कीच, पण एक अशी पण चर्चा आहे की गृह खात्यावरून शिवसेना आग्रही आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत काळजीवाहू मुख्यमंत्री, त्यांच्याकडे आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हे पद राहावं, जसं पद हे देवेंद्र फडणवीसांकडे होतं जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते मागच्या सरकारमध्ये। बरोबर आहे, आपलं म्हणणं अत्यंत योग्य आहे। साहेब आणि त्यांची जी काय चर्चा झालेली आहे, साहेबांना आम्ही आत्तापर्यंत कधीही विचारलं नाही कुठली खाते घेणार आहे, कुठल्यासाठी आग्रह धरला आहे किंवा काय। ज्या वेळेला आम्ही नेता निवडलं आणि नेत्यांवरती जेव्हा आम्ही सर्वस्वी सोपवलं तेव्हा नेते जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करायचं ठरवलेलं आहे। त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये काय खोलामध्ये गेलेलो नाही, कुठली खाते आपल्याकडे येणार कुठली असं आम्ही काय ठरवलं नाही। मला असं वाटतं आहे की योग्य निर्णय हे तिन्ही मंडळी घेऊन हे महाराष्ट्राचं सरकार पुन्हा महायुतीच्या वाटचालीने चांगल्या प्रकारे चालवतील असं मला खात्री आहे। गृह खात्यावरून काही घोडा अडल्या असं चित्र दिसतं तुम्हाला? तुम्ही पण अनुभवी नेते, 4थ्यांदा आमदार। तसं काय वाटत नाही आहे आणि त्यातनं चर्चांती सगळे निर्णय होऊ शकतात ना। काय मागच्या वेळेला देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे जे खातं होतं ते जर आत्ता उपमुख्यमंत्री आमच्याकडे आलं आणि जर आमच्याकडे मिळालं तर चांगली बाब आहे। त्यासाठी काही गोष्टी मागाव्या पण लागतात, ती पण काय बाब आहे, परंतु साहेब जे ठरवतील ते आम्ही स्वीकारू। भाजपने सुद्धा मोठं मन दाखवलं पाहिजे अशी पण एक चर्चा आहे शिवसेनेच्या सर्व आमदारांमध्ये, तुमचं पण असंच मत आहे का? मत तर आमचं सगळ्याच बाबतीत आहे की चांगलं व्हावं, साहेबांचा मान सन्मान राखला जावा, हे तर आम्ही पहिले आग्रही आहेत, त्याबद्दल काही दुमत नाही, त्याच्याबद्दल काही नाही। परंतु ही सत्ता चालवत असताना प्रत्येकाने व्यवस्थित विचार विनिमय करून आत्तापर्यंत 2.5 वर्ष जशी सत्ता चालवली तशी व्यवस्थितरित्या चालवावी, ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची मत आहे आणि आमचं पण तेच मत आहे। पण एक तर गोष्ट आहे की एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरच या सगळ्या निवडणुका झाल्या आणि इतकं भरभरून प्रतिसाद मतदारांनी तुम्हाला दिला, इतक्या जागा आल्या, त्यामुळे कुठेतरी त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, ही जबाबदारी भाजपची सुद्धा आहे। आता हे सगळ्यांनी पाहिलं की अख्ख्या महाराष्ट्राने आणि वरच्या नेत्यांनी पण, त्यामुळे तसं काय चुकीचं होईल असं मला वाटत नाही। जे होईल ते चांगलं आणि योग्य होईल आणि साहेबांचा मान सन्मान राखला जाईल, यामध्ये कुठेही दुमत असण्याचं कारण नाही असं मला वाटतं। मला दिसतंय की गृह खातं तुमच्याकडे येईल, ते बघूया, आता ते उद्या विचारून मी सांगतो तुम्हाला। जर नाही मिळालं तर मग पुढची रणनीती किंवा काय पाऊल असेल किंवा सरकारसोबतच राहणार? साहेब ठरवतील ते आम्ही साहेबांवरती सोपवलं आहे ना, साहेब जे ठरवतील जो निर्णय येते तर आम्ही मान्य करायचं ठरवलं आहे। त्यामुळे काय, कारण साहेबांच्यामुळे जर आम्ही एवढे आमदार निवडून येऊ शकलो तर आमची पण जबाबदारी आहे, ज्या नेत्यांमुळे जर आम्ही एवढे निवडून आलो आहे लोक, तर त्यांचाही त्याचप्रमाणे मान सन्मान राखून त्यांचं म्हणणं ऐकून आम्हाला पुढे चालणं गरजेचं आहे। एका खात्यामुळे विरोधक जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या दाढीपर्यंत पोहोचले, दाढी हलकी आहे, अफजल खानाची अशी टीका संजय राऊतांनी। संजय राऊत जे बोलतो ते उलटं होतं, आता गेले 2.5 वर्ष आपण पाहत आहे, त्यांनी बोलत राहावं, साहेब करत राहतील आणि आम्ही पुढं जात राहू। कारण संजय राऊतांनी बोलून उबाडाच्या 20 सीटपर्यंत आलेत आणि बोलून आमच्या 60 सीटपर्यंत आम्ही गेलो, याचा अर्थ आम्ही 3 पटीने पुढं आहोत। त्यामुळे संजय राऊतांनी बोलत राहावं की जनता त्याला काय उत्तर द्यायचं ते ठरवून। 3 पटीने पुढे, पण छगन भुजबळांचं आजचं स्टेटमेंट अगदी वेगळं आहे, ते म्हणतात आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे। स्ट्राईक रेट असू दे, आम्हाला सामान्य लोकांना हे स्ट्राईक रेट आणि फेट काही कळत नाहीत, आम्हाला संख्याबळ कळतं आहे। जे साहेबांनी काम केलं त्या संख्याबळावर आम्ही आलेलो आहोत, लक्षात ठेवा। त्यात आणखीन पण काही सीट आल्या असत्या,
परंतु काही थोड्या थोड्या मताने आमच्या 5-6 सीट कमी झाल्यात हे पण आपण पाहिलं आहे की अगदी 6 सीट तर अगदी 1500, 1200, 2000, 2500च्या फरकामध्ये पण पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे भुजबळ साहेब बोलत आहेत ते त्यांच्यापरीने ते बोलत आहेत, आम्ही आमच्या संख्याबळावर बोलतो. भाजपला जास्त जागा मिळाल्या त्यामुळे शिवसेनेची कुठेतरी अडचण झाली, से कमी झाला असं वाटतंय. रामदास भाई पण बोलतात की अजित पवारांमुळे आमची जी व्हॅल्यू ती कमी झाली, आम्हाला बोलायला जागा राहिली नाही. असं काय नाही आहे. आता सगळ्यांनी जर युतीमध्ये काम करायचं ठरवलं ते ठरवलं, कोणामुळे कमी झालं कोणामुळे वाढलं आणि काय झालं ते म्हणण्यापेक्षा तिघांनी हातात हात घालून काम केलं, त्याच्यामुळे एवढ्या सीट आलेल्या आहेत आपल्या. त्याच्यामुळे आता कोणी काही वेगळी कमेंट्स करणं बरोबर नाही असं मला वाटतंय. बरं, हे झालं मोठ्या नेत्यांचं. आता राहिला प्रश्न सर्व नेत्यांचा, आमदारांचा, ज्यांना मंत्री व्हायची इच्छा आहे, तर काही फॉर्म्युला ठरलेला आहे का? कारण वरिष्ठांनी रिपोर्ट कार्डसुद्धा मागवले अशी माहिती आहे. आणि ज्यांच्यावरती केसेस नाही, ज्यांचं चरित्र चांगलं आहे, लोकांमध्ये इमेज चांगली आहे, प्रतिभा चांगली आहे, या सगळ्यांना संधी दिली जाईल प्रायोरिटीनं. आणि जे यंग आहेत आणि त्याशिवाय अनुभवी आहेत, मग या क्रायटेरियामध्ये सगळे नेते बसतात का? आता तुम्हाला मगाशी सांगितलं, आम्ही सर्वस्वी शिंदे साहेबांवरती सोपवलेलं आहे आणि शिंदे साहेबांवरती सोपवलेलं असताना आम्ही काय त्याच्यामध्ये बोलणं बरोबर नाही आहे. आणि त्यामुळे शिंदे साहेब जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य आहे, त्यामुळे आम्ही काय तेव्हा कमेंट करणार नाही. चलो, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय यामध्ये आपली बाजू मांडलेली आहे आणि नेमकं काय घडेल हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन किशोर वोडचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.